यानंतरची बातमी ती लातूरमध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षांचं आयोजन करण्यात आलं। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासामुळे चर्चेत आलेल्या लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षांचं आयोजन करण्यात आलंय। मुख्य संचालक म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक शिवराज मोठेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत। दुसरीकडे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी संस्थेकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांमधील संभ्रम लक्षात घेता आरसीसीच्या नियोजन समितीनं ही सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार दुपारच्या सुमारास अनेक विद्यार्थी आरसीसी कॅम्पसमध्ये दाखल झाले। परीक्षा पद्धतीनुसार त्यांची तयारी करून घेतली जात असल्याचं क्लासकडून सांगण्यात आले। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, काय अधिक माहिती? आरसीसी मध्ये आता सराव परीक्षा घेतली जाते, नीट होणार आहे आणि त्याची तारीख देखील आली आहे। मात्र आरसीसीच्या संचालकांना ताब्यात घेण्यात आलेले, अटक करण्यात आलेले, त्यांची चौकशी सुरू आहे। अशात विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी इथल्या जो शिक्षक आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याकडून हे सगळं आयोजन करण्यात आलेलं आहे। लातूरमध्ये खरं तर या सगळ्यांच्या चर्चा आहेत, याचे सगळे धागेदोरे पोहोचत आहेत। मात्र असं असलं तरी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये। अनेक विद्यार्थ्यांनी लाखो रुपये या ठिकाणी भरलेले आहेत। त्यामुळं प्रत्येक या ठिकाणी ट्युशन एरियामध्ये जेवढे क्लासेस चालतात त्यांनी निर्णय घेतलेला आहे की ही सगळी प्रक्रिया जी आहे ते या विद्यार्थ्यांना पुन्हा आपल्याला टेस्ट घ्यायच्या आहेत किंवा पुन्हा त्यांना तिथपर्यंत पोहोचवायचं आहे। आणि त्यामुळं आरसीसीनं देखील हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यातूनच विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। आता त्यांच्या परीक्षा सुरू आहेत। 4:30 पर्यंत हा पेपर होणार आहे आणि असा रोज त्यांच्या ज्या पद्धतीनं पहिल्या परीक्षा होत होत्या त्या पद्धतीनं ह्या परीक्षा होणार असल्याचं देखील क्लास चालकांकडून सांगण्यात येत आहे। धन्यवाद विष्णू, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।